भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS TV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट। भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। या देशात जनतेची सत्ता आहे, परंतु निवडणूक आयोगाला संविधान दिलेल्या स्वायत्ततेचा गैरवापर करत असंविधानिक कृत्य EVMच्या माध्यमातून करत आहे। त्या EVM मशीन आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात सोमवार दिनांक 29 जानेवारीला दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी वाशिम येथून 100 ते 200 कार्यकर्ते यांनी प्रस्थान केले। या कार्यकर्त्यांमध्ये महिला, ज्येष्ठ, युवा कार्यकर्त्यांचे समावेश आहे। वाशिममधून वर्तमान परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून आणि भारत देशातून दिल्ली जंतर मंतर येथे किंवा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे आम्ही लोक जाणार आहोत आणि हा मार्च काढणार आहोत। आमचं म्हणणं हे आहे की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद झाली पाहिजे। वी वॉन्ट बॅलेट, ब्रिंग बॅलेट। म्हणजे आम्हाला या भारत देशात पारदर्शक निवडणुका पाहिजे आहे, म्हणून बॅलेट पेपरचा इस्तेमाल वापर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि ही मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही किंवा वर्तमान परिस्थितीमध्ये पुन्हा हे लोक म्हणतील की 2024च्या इलेक्शन EVM मार्फतच आम्ही घेऊ, तर आजच तुम्हाला या प्रसंगाला सांगतो, बहुजन मुक्ती पार्टीचा राष्ट्रीय युवा सचिव म्हणून सांगतो, 15 लाख बूथवर बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन फोडतील आणि त्याच्यात आमच्या आया बहिणी, माय मावल्या ह्या सक्रिय सहभाग घेतील। म्हणून सरकारला यामार्फत आम्ही दिशा दाखवत आहोत आणि चेतावणी देत आहोत की जर का तुम्ही असं कराल तर 15 लाख इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आम्ही फोडू।